आता श्रावण पण संपलाय आणि गणपती बाप्पा पण गेले, तर आज मी नॉनव्हेज बनवते. त्याच्यासाठी लागणारे खेकडे, त्याच्यानंतर आहे पिवळी वाम आणि बोंबील फ्राय, आणि त्याच्यासाठी लागणार मी आज चिकन बिर्याणी पण बनवते. तांदूळ शिजवून घेतलाय आणि हे चिकन पण तयार करून घेतलंय. आता खेकड्याचं कालवण बनवते मी. त्याच्यासाठी तेल टाकून घेते, जरा छान तर्री येते मस्त. 2 ते 3 तेजपत्ता टाकते. त्याच्यानंतर ना हळद, आगरी मसाला आणि हा काळा मसाला आहे. थोडासा तेलात टाकते म्हणजे तळून घे थोडा तेलात. तर हे वाटण केलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, परत आपलं गरम मसाले, धणे, अजून ओलं खोबरं पण टाकलेलं आहे मी. हे सगळं वाटून घेतले. याची रेसिपी पण मी कधी एकदा दाखवेल तुम्हाला. चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडं तेल लागलं अजून टाकेल. थोडं अजून टाकते तेल मी. जरा तेल जास्तीच लागतं याला. त्याला अजून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. हे बघ, आता हा मसाला ना छान शिजलाय आणि तेल पण सुटलंय त्याला. आता आहे ना मी हे खेकडे टाकून घेते सगळे एक एक. जरा मसाल्यात फ्राय करणार चांगले. त्याच्यानंतर हे जे पाय असतात ना, हे असे फोडून घेणार आहे मी. हे बघ, हे असे सगळे फोडून का ते फोडले ना की त्याच्या आतमध्ये रस जातो आणि शिजतात छान चांगले, आणि खायला पण चांगले लागतात त्याचा रस. हे बघ, आता असे परतून घेतले. आता याच्यात जरा मीठ टाकते. अशा मसाल्यामध्ये ना छान फ्राय करून घेते. तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय मी. नंतर पाणी गरम ओतायचं म्हणजे मग ना छान होतं. आता मीठ टाकते मी याच्यात. आता मीठ टाकून हलवू द्यायचं याला. आपल्याला लागेल इतका रस्सा ठेवायचा त्याचा. आता गरम पाणी टाकून घेते मी त्याच्यामध्ये. जरा रस्साच करायचा, छान लागतो याचा रस्सा. त्याच्यानंतर याच्या नांग्या ना त्या वाटलेल्या मी तुम्हाला दाखवेल. ह्या खेकड्याचे छोटे पाय असतात, याला नांग्या म्हणतात. ह्या ना जराशा वाटून घेते एकदम बारीक, आणि मग चाळणीने गाळून घ्यायचं. चांगलं बारीक घेतलंय मी बारीक. त्याच्यात अजून पाणी टाकते मी जरा. चांगलं पाणी हे करून, आणि अशा बारीक चाळण असेल ना त्याच्याने गाळायचं, नाही तर त्याचे ना ते कडक कण असतात ना ते नको जायला रश्श्यात, नाही तर ते खाताना कचा कचा लागतं. असं चाळून घ्यायचं. ते मेन तर चव ना ह्याच्यात असते खरी. खायला याचा रस्सा खूप टेस्टी पण लागतो. हे बघ, हे टाकून द्यायचं. आणि हा रस्सा आहे ना, हे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा, आता एक कालवण पण चांगलं उकळलंय ना, का त्याच्यात टाकून घेते. तरी पण असं हळूच टाकायचं, मग तरी बाबा खाली असं जरासं काहीतरी राहतं ना ते. आता हलवून घेते आणि मग आता याला बारीकवर 15-20 मिनिटांना शिजू द्यायचं, म्हणजे मग तेव्हा ते चव येते छान. ह्याला आता ना ही वाम आहे, मीठ टाकलंय मी. आता याला थोडासा लिंबू टाकून घेते. ह्याला पण टाकते. ह्याला आधी पण लावलंय मी मीठ आणि लिंबू, पण आता अजून थोडंसं लावते. ह्याला पण लावून घेते चांगलं चोळून. हे वाटण केलेलं आहे मी हिरवं. याच्यामध्ये कोथिंबीर आहे, लसूण आणि अद्रक, आणि 1-2 मिरच्या हिरव्या. आता हे
ह्याला थोडंसं आणि ह्याला थोडंसं लावते. त्याला असं लावून घेते मी चोळून सगळं. आणि ह्याला पण लावून घेते. आता मी मसाले लावते बराचसे. मग त्याच्यात मसाला टाकणार आहे मी. हा आगरी मसाला आहे, तो 2 चमचे टाकते मी. आणि ह्याला पण वाम, थोडीशी हळद, त्याला लावून घेते आणि मग नंतर फ्राय करते. हे बघा खेकड्याचा रस्सा तयार झालाय. छान झालाय ना एकदम. हे बघा असा झाला पाहिजे. एवढा जास्ती घट्ट पण नाही पातळ पण नाही, मिडियम ठेवला. आता कोथिंबीर टाकते मी थोडीशी. गॅस बंद करून टाकते, झाकण ठेवून त्याच्यावर. झालं. गरम करून घेतलं आणि तेल टाकते. पहिला बोंबील फ्राय करून घेते. त्याच्यासाठी मी हे सगळं पीठ घेतलंय. पीठ ना मी आधीच कालवून ठेवलेलं. याच्यामध्ये रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, थोडंसं मीठ, लाल मसाला आणि हळद, धणे पावडर, मी सगळं कालवून घेतलेलं. आता हे फ्राय करते. आता 10 मिनिटं झाले हिला लावून. आता एक एक करून मी हे टाकते बोंबील. याला बारीकवर होऊ द्यायला लागतात, तर ते कडक होतात. नाही तर फास्ट एकदम घाई घाई केले ना की ते मग तुटतात पण. असं तेल पण ना चांगलं गरम करून घ्यायचं कडक. थंड तेल जर असेल ना तर ते तव्याला ना चिपकून जातात. बघ आता मी एक साइड चांगली झाली. आता परतून घेते मी हे. जरा बारीकवर ठेवले होते ना. बघा आता तळून घेतले मी. एक काढून घेते सगळे. तेल टाकून घेते मी. आता याच्यामध्ये ना वाम तळणार आहे. ते बारीक गॅसवर चांगली तळून घेणार. त्याला पण जरा स्लोच ठेवायचा गॅस, नाही तर मग ते करप. आता याला बारीकवर ठेवून देते. सगळं बनवून घेतले, सगळं तयार केले. या तुम्ही पण जेवायला.